घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे अनिकेत कॉलेजसोबतच एका स्टोअरमध्ये पार्ट टाइम जॉब करायचा. कुस्तीची खूप आवड, त्यामुळे सकाळी वेळात वेळ काढून तालमीलाही जायचा, व्यायाम करायचा. तसे कुस्ती खेळण्यात तो तरबेज झाला होता. त्यात 2-3 स्पर्धा जिंकल्यामुळे त्याच्या घरचे व त्याचे गुरु उस्ताद भीमरावजी त्याला नेहमी प्रोत्साहन द्यायचे. बघता बघता त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. पण स्पर्धा जवळ आल्या तसे कॉलेज परीक्षांचे वेळापत्रक सुद्धा आले. पण एक गोष्ट चांगली होती, स्पर्धा सुरू होण्याच्या 1 दिवस आधी कॉलेजची परीक्षा संपणार होती. आता तालीम आणि परीक्षेचा अभ्यास दोन्हीसाठीची तयारी त्याला सोबतच करायची होती. पण जसजसे दिवस पुढे सरकत होते तसे तो दोन्ही गोष्टींचे नियोजन चोखपणे करत होता. परीक्षा संपल्या आणि त्याच दिवशी त्याने निघायचे ठरवले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याला दुसऱ्या शहरात जावे लागणार होते. त्याचे उस्ताद भीमरावजी आणि अनिकेतचे बाबा त्याच्या सोबत येणार होते. त्याला कॉलेज बाहेरच भेटले आणि ते थेट स्पर्धेच्या ठिकाणी जायला निघाले. संध्याकाळी 5च्या सुमारास ते तिथे पोहोचले. वेळेवर पोहोचल्यामुळे त्याला एकही रूम मिळत नव्हती. पण खूप प्रयत्न केल्यानंतर त्यांना राहायला तालमीजवळच एक लहानशी रूम दिली. अगदी छोटीशी रूम होती. त्यालाच लागून तालमीची जागा असल्याने त्याला बरेच झाले. तो लगेच सामान ठेवून तयारी करण्यासाठी बाहेर आला. संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत त्याच्या उस्तादांनी म्हणजे भीमरावांनी त्याची चांगलीच प्रॅक्टिस करून घेतली. नंतर तो विश्रांती घ्यायला गेला. त्याचे वडील आणि उस्ताद दोघेही झोपायला निघून गेले. दुसऱ्या दिवशी स्पर्धा असल्याने अनिकेतला झोप लागत नव्हती. दडपण येणं साहजिक होतं. बऱ्याच वेळानंतर त्याचा डोळा लागला. तितक्यात त्याला खोलीबाहेरून आवाज ऐकू येऊ लागला. कुणीतरी आर्त हाक देत होतं, मदतीसाठी, वाचवण्यासाठी. तो दचकून जागा झाला. त्याला क्षणभर काही सुचेना काय करावं. त्याने पुन्हा कानोसा देऊन ऐकलं आणि जाणवलं की आवाज एका मुलीचा आहे. कोण असेल आणि काय झालं असेल? कोणत्या अडचणीत तर नसेल? बाबांना उठवू, पण तेही थकून झोपलेत. त्यांना त्रास नको द्यायला. त्याच्या मनात विचार आला, ती मुलगी अडचणीत असली आणि आपण तिला वाचवले नाही तर पहलवान असल्याचा काय फायदा? तीही कोणाची तरी बहीण असेल. आपण तिला वाचवलेच पाहिजे. तो अंथरुणातून उठला आणि खोलीचे दार हळूच उघडून बाहेर आला. आवाज आखाड्याच्या दिशेने येत होता. त्याने पटकन तिथे धाव घेतली. तिथला दरवाजा लोटून तो आत आला. एव्हाना 2 वाजून गेले होते. तिथले लाईट्स बंद असल्याने बराच अंधार होता. त्याने त्या आवाजाचा माग काढायला सुरुवात केली. तितक्यात एका कोपऱ्यात एक मुलगी पाठमोरी बसलेली दिसली. तो दबकत तिच्या जवळ गेला आणि तिला विचारले, ताई, काय झालंय? रडताय का तुम्ही? त्या मुलीने काहीच उत्तर दिले नाही. काही वेळ तिच्या उत्तराची वाट बघून त्याने पुन्हा विचारले, ताई रडू नका, काय झालंय? मी काही मदत करू शकतो का तुम्हाला? त्यानंतर मात्र तिने झटकन मागे वळून पाहिलं आणि तिचं रूप पाहून त्याच्या अंगावर काटाच आला. तिच्या चेहऱ्यावर बऱ्याच जखमा होत्या. तिने त्याला जोरात ढकलून दिले. पहलवान असून सुद्धा तो जोरात मागे आपटला. तो आघात इतका जबरदस्त होता की तो जागीच बेशुद्ध पडला. सकाळ झाली. अनिकेत कुठे दिसेना, म्हणून त्याच्या बाबांनी आणि गुरूंनी त्याला शोधायला सुरुवात केली. तसे आखाड्यात तो बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला उचलून जवळच्या दवाखान्यात घेऊन गेले. काही वेळात तो शुद्धीवर आला, पण त्याचे अंग तापाने भाजत होते. आता अशा अवस्थेत त्याला कुस्ती खेळता येणार नव्हती. त्याला तपासल्यावर ते पुन्हा खोलीवर आले. त्याला आज झोपवले आणि ते दोघेही बाहेर येऊन चर्चा करू लागले. वडिलांना काळजी वाटत होती की काल रात्रीपर्यंत सगळं काही नीट होतं, पण आज सकाळी याला काय झालं? तापाने फणफणत असल्याने स्पर्धेत खेळणे योग्य नव्हते, म्हणून त्यांनी पुन्हा गावी जाण्याचा निर्णय घेतला. 2 ते 3 दिवस उलटले. हळूहळू त्याचा ताप उतरू लागला, पण त्याचे वागणे पूर्णपणे बदलले होते. कधी रात्री अचानक अंथरुणात उठून बसायचा, कधी एकटक रिकाम्या भिंतीकडे तर कधी छोट्या दिव्याकडे पाहत राहायचा. त्याच्या जवळ जरी गेलं तरी तो लांब राहायला सांगायचा. घरच्यांना काही कळायचा मार्ग सापडत नव्हता. पण त्या रात्री एक विचित्र गोष्ट घडली.
घरचे अगदी गाढ झोपेत होते. तितक्यात अनिकेत उठला आणि जोरजोरात ओरडू लागला, मला वाचवा, तालमीची माती उकरा. त्याचा आरडाओरडा ऐकून सगळेच दचकून उठले आणि त्याचे असे अभद्र बोलणे ऐकून घाबरून गेले. त्याला जेमतेम शुद्धीवर आणले. विचारू लागले की काय झाले, तुला वाईट स्वप्न पडले का? पण तो मात्र काहीच बोलत नव्हता. शांत झाला तो झालाच. त्याच्या आई वडिलांना मात्र आता त्याची खूपच काळजी वाटू लागली. दुसऱ्याच दिवशी ते त्याला तालुक्याच्या मोठ्या इस्पितळात घेऊन गेले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सगळे रिपोर्ट्स काढले. पुढील काही दिवसात औषधोपचार झाले, पण त्याच्या प्रकृतीत तसूभरही सुधारणा दिसत नव्हती. त्या दिवशी अनिकेतच्या बाबांचे मित्र त्याला बघायला आले होते. त्याची अवस्था आणि विचित्र वागणे पाहून म्हणाले, याचे हे वागणे मला जरा वेगळेच वाटते. याला एखाद्या पुजाऱ्याकडे घेऊन जायला हवे. आपल्या पोरासाठी हाही उपाय करून बघू असे ठरवले. लागली संध्याकाळी ते, त्यांचे मित्र आणि उस्ताद भीमरावजी एका बाहेरचे बघणाऱ्या पुजाऱ्याकडे गेले. वडिलांनी सगळा प्रकार त्यांना कथित केला. स्पर्धेच्या आदल्या दिवसापासून त्याला हा त्रास होऊ लागला हेही सांगितले. तसे त्यांनी अनिकेतला घेऊन यायला सांगितले. वेळ न दवडता अनिकेतला घेऊन ते त्या पुजाऱ्याकडे आले. त्यांनी त्याला एका रिंगणात बसवले. त्याच्या वडिलांना आणि मित्राला तिथून लांब बसायला सांगितले. सगळे साहित्य मांडून झाल्यावर त्या पुजाऱ्याने मंत्रोच्चार सुरू केला आणि जवळच्या पात्रातले पवित्र जल त्याच्या अंगावर शिंपडू लागला. त्या साध्या पाण्यानेही अनिकेतला वेदना होऊ लागल्या. तो ओरडू लागला, तडफड करू लागला. खरं तर तो नाही, त्याच्या अंगात शिरलेली त्याला बाधित करणारी ती मुलगी, ती विव्हळत होती. तो पुन्हा तेच सांगू लागला, त्या तालमीच्या जागेतील माती उकरा, तुम्हाला समजेल, सगळे समजेल. अनिकेतला होणाऱ्या वेदना पाहून त्याच्या वडिलांनी हे सगळे थांबवायला सांगितले. तसे तो जागीच त्या रिंगणात बेशुद्ध पडला. ते पुजारी म्हणाले, हा जे बोलतोय त्याबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का? तुम्ही कुठे तालमीच्या ठिकाणी गेला होतात का? जर गेला असाल तर तिथे जाऊन तुम्हाला पाहावे लागेल. अनिकेतला घरी ठेवून त्याचे वडील आणि उस्ताद त्या शहरात जायला निघाले. त्यांच्या मनात सतत एकच विचार घोळत होता, अनिकेत ती तालमीतली माती उकरून काढा असे का म्हणाला असेल? तो सकाळी बेशुद्ध पडला होता, म्हणजे रात्री तर काही झाले नसेल? असंख्य विचारांनी डोक्यात काहूर माजवलं होतं. तिथे जाऊन त्यांनी बरीच विनंती केली आणि 2 ते 3 जणांना हाताशी घेऊन त्या तालमीच्या जागी खड्डा खणायला सुरुवात केली. जवळपास 6 ते 7 फूट माती उकरून बाहेर काढली. तेव्हा त्यांना एक मानवी सांगाडा सापडला. सगळेजण घाबरून गेले आणि लगेच त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलीस आले. चौकशी सुरू झाली. इथे घरी अनिकेतची अवस्था अजून बिकट झाली होती. जसा तो मानवी सांगाडा बाहेर काढला गेला तसे अनिकेतला पुन्हा त्रास होऊ लागला. तो पुन्हा विचित्र आवाजात ओरडू लागला. लगेच पुजाऱ्यांना बोलावण्यात आले. घरातच रिंगण आखले गेले आणि त्यात त्याला बसवले. सगळी तयारी झाली, पण त्याच्या आईला त्याची ती अवस्था बघवत नव्हती. बऱ्याच प्रयत्नानंतर पुजाऱ्याने त्याला, म्हणजे त्याच्यातील त्या मुलीला बोलते केले. तसे ती सांगू लागली, त्या दिवशी दुपारी मी काम आटपून माझ्या घरी जात होते. तेव्हा तालमी बाहेर उभ्या असलेल्या मुलांनी मला एकटीला पाहून जबरदस्ती करत आत नेले. माझ्यावर अत्याचार केले. मी जीवाच्या आकांताने ओरडत होते, पण त्यातल्या एकानेही ऐकले नाही. मी त्यांना रडतच सांगू लागले की मी पोलीस स्टेशनमध्ये जाईन, तुम्हाला सोडणार नाही. हे ऐकल्यावर मात्र त्यांनी माझा जीव घेतला आणि तिथल्याच मातीत मला पुरून टाकले. माझे वडील नाहीत, घरी कमावणारं कोणी नाही. लोकांच्या घरची धुणी भांडी करून मी आईला सांभाळत होते. माझी आई अजूनही माझी वाट बघते. तिला वाटते की मी परत येईन. त्या रात्री अनिकेतला माझा आवाज ऐकू आला आणि तो माझी विचारपूस करत आला आणि मला माझा मार्ग सापडला. मला त्याला झपाटायचे नव्हते, पण माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. तोच एक शेवटचा मार्ग दिसत होता. मला न्याय मिळेल तेव्हाच मी याचे शरीर सोडेन. त्याची आई हा सगळा प्रकार ऐकून खूप रडू लागली. हळूहळू अनिकेतची शुद्ध हरपू लागली आणि तो निपचित पडला. दुसऱ्या दिवशी पुजाऱ्यांनी सगळी गोष्ट त्याच्या वडिलांच्या कानावर घातली. त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता.
या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा कसा? सगळ्यात आधी ते पोलिसांकडे गेले. त्यांना काही विश्वास बसत नव्हता. बऱ्याच विनवण्या केल्यानंतर ते म्हणाले की आपण एकदा चौकशी करून बघू. सूत्र हलवण्यात आली तेव्हा काही विचित्र गोष्टी समोर आल्या. त्या अत्याचार करणाऱ्या मुलांमध्ये 2 जण अकस्मितरित्या मरण पावले होते. एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती, तर दुसरा रोड अपघातात मरण पावला होता. फक्त 1 जण अजूनही मोकाट फिरत होता. बऱ्याच दिवसांनी त्याला पकडण्यात आले. रिमांडमध्ये घेतल्यावर सगळा गुन्हा त्याने कबूल केला. दिवस पुढे सरकू लागले. अनिकेत जवळपास 3 महिने तसाच होता, पण नंतर हळूहळू त्याच्या प्रकृतीत बदल जाणवू लागला. कालांतराने तो पूर्णपणे बरा झाला. यावरून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. गुन्हा कितीही लपवा, तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर येतोच. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊनही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tekstoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या पेजेसना फॉलो करायला विसरू नका. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर त्या तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tekstoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे.